शेतकऱ्यांची जी हालत चाललेली आहे, पीक विम्याचे पैसे मिळत नाहीयेत, अतिवृष्टीचे पैसे घोषित झाले, मिळाले किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा। शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची डरकाळी, कर्जमाफीसह थेट मदत, मिंदेसह फडणवीस सरकारला धरलं धारेवर। नेमकं ठाकरे काय म्हणाले ते पाहूया। पीक विमा योजना हा मोठा घोटाळा आहे का अशी शंका मला येऊ लागली आहे, कारण 1 रुपयात पीक विमा मिळणार म्हणून तब्बल 2.25 कोटी शेतकऱ्यांनी विमा भरलाय। तसंच शेतकऱ्यांच्या नावाने राज्य सरकारने 8,000 कोटी रुपये पीक विमा कंपनीच्या माथ्यावर घातलेत, असा दावाच उद्धव ठाकरे यांनी केलाय। पीक विमा कंपनीचे कार्यालय बंद आहेत, कोणी फोन उचलत नाही, त्यामुळे हा पैसा कंपनीच्या नावाने कोणाच्या खिशात गेला याचा शोध घेतला पाहिजे। शेतकऱ्यांना किती पैशाची मदत मिळाली ते आता बघायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले। राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत, मात्र हे मिंदे सरकार दिल्लीच्या पायाखाली लोटांगण घेत आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज दिवसेंदिवस वाढत आहे, याला कुठेतरी लगाम घातला पाहिजे। शेतकऱ्यांसाठी सदैव शिवसेना आपल्या पाठीशी आहे। मदत, पीक विमा, कर्जमाफी मिळवल्याशिवाय या मिंद्याला मी सोडणार नाही, अशी डरकाळीच आज उद्धव ठाकरे यांनी फोडली। याबाबत तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा।